नमस्कार मित्रांनो. एका शहरावर घोंगावणारं ते भयंकर संकट ह्या कथेचा हा भाग 4था आहे. जर तुम्ही ह्या कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ आधी पाहावेत. ह्या कथेच्या सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कथेच्या 4थ्या भागाला आता सुरुवात करू. इकडे काही काळ निराश झालेला तो अघोरी त्वेषाने पेटून उठला होता. हातची संधी गमावल्याने काही काळ तो निराश होता खरा, पण मागील काही दिवसात त्यानं स्वतःला सावरलं होतं आणि आता तो पुढील संधीची वाट पाहत होता. त्या सैतानी कावळ्यांचा मागोवा घेत तो अधूनमधून शहरातही येत होता. शहरात पोलीस त्याला शोधत आहेत याची त्याला किंचितही कल्पना नव्हती आणि जरी असती तरी त्याला फिकीरही वाटली नसती. आता त्याला आपल्या जीवनाचं ध्येय मिळालं होतं आणि त्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता. हाच तर त्याचा इथे येण्यामागचा उद्देश होता. त्याच्या गुरूंनी भुरुनाथ बाबांनी त्याला तसं सांगितलंही होतं, पण आता त्यासाठी पुढील अमावस्येची वाट पाहणे क्रमप्राप्त होतं. कारण ती सैतानी ताकद केवळ अमावस्येलाच आपलं प्रकटीकरण करत होती आणि अमावस्येला आता आठवडा उरला होता. यावेळी काहीही करून गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैतानी ताकदीला कैद करावं लागणार होतं आणि फक्त हाच विचार अघोरीच्या मनात अविरत चालू होता. इकडे साधना आज घरात एकटीच होती. ऑफिसच्या कामामुळे सचिन 2 दिवसांसाठी शहराबाहेर गेला होता. कधी नव्हे ती साधना आपल्याच घरात काहीशी घाबरल्यासारखी वाटत होती. काही कावळे दिवस रात्र अपार्टमेंटच्या समोरच्या झाडावर बसून होते. ते साक्षीच्या पाळतीवर आहेत असं सारखं साधनाला वाटत होतं. साधना तर आता खिडकीत जायलाही घाबरू लागली होती. मात्र सुरक्षित अंतर ठेवून ती त्या कावळ्यांवर नजर ठेवून होती. प्रतापला घरी बोलावण्यासाठी तिने मागील 15 दिवसात 3-4 वेळा त्याला फोन केला होता, पण कामात व्यस्त असलेला प्रताप घरी आलाच नव्हता. त्यामुळे साधनाची चिडचिड आता वाढली होती. आपल्या मनातील भीती आणि खदखद व्यक्त करण्यासाठी तिला संधीच मिळाली नव्हती. त्यात आज घरी एकटीच असल्याने आणि पुढील 2 रात्री एकटीलाच काढाव्या लागणार असल्याने ती जरा जास्तच घाबरलेली वाटत होती. दुपारी 12च्या दरम्यान कामवाल्या बाई आल्या. तसे साधनाला थोडा विरंगुळा मिळाला, पण पुढील तासाभरात आपलं काम उरकून त्या निघूनही गेल्या आणि साधना पुन्हा एकटी पडली. साक्षीला यायला अजून तासभर तरी वेळ होता. त्या कावळ्यांवर नजर ठेवून साधना हॉलमध्येच बसून राहिली होती. दुपारी ठरलेल्या वेळेत साक्षीची स्कूल बस आली. साधना साक्षीला घेऊन घरात आली. साक्षीशी या विषयावर बोलावं का? ती कदाचित खरं काय ते सांगेल, पण नकोच. कदाचित तिला या गोष्टीची कल्पनाच नसावी. तिच्या न कळत हे सर्व होत असावं, कारण जेव्हा केव्हा ही विचित्र घटना घडते तेव्हा ती साक्षी राहतच नाही. ती एखाद्या हिप्नोटाईज व्यक्तीसारखी वागते. काय घडून गेलं हे तिला आठवतच नाही. त्यामुळे तिला आत्ता काहीही विचारलं तरी ती उगाच घाबरून जाईल. नकोच हा विषय. प्रताप आल्यावर त्याच्याशीच बोलू. साधनाच्या डोक्यात विचार चमकून गेले. दुपारचं जेवण, थोडासा आराम आणि साक्षीचा होमवर्क यामध्ये बघता बघता पुढील 4 तास निघून गेले. आता काळोख आपले साम्राज्य प्रस्थापित करू लागला. क्षितिजाकडून हळूहळू पुढे सरकत त्यानं हे शहर आणि परिणामी साधनाचं अपार्टमेंटही आपल्या कवेत घेतलं. अंधार जसजसा वाढू लागला तसतशी बाहेरच्या झाडावर बसलेल्या त्या पक्ष्यांची चुळबुळ वाढली. साधना मात्र या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून होतीच. आपल्या मुलीच्या बाबतीत काहीही विपरीत घडू नये यासाठी मनोमन ती देवाची करुणा भागत होती. पण काही विपरीत घडलंच तर? या तर साठी तिच्याकडे काहीही उत्तर नव्हतं.
पण काहीही झालं तरी आपल्या मुलीला यातून सही सलामत बाहेर काढायचंच हा विचार मात्र तिच्या मनात अगदी ठाम होता. सायंकाळचे 7:30 होऊन गेले होते. साक्षी काहीतरी बडबडत आपल्या खोलीत कसलंसं ड्रॉइंग काढण्यात मग्न होती. तिच्या खोलीचा दरवाजा साधनाने मुद्दामच उघडा ठेवला होता. साधना हॉलमध्ये बसून आपल्या आवडीचे धारावाहिक पाहत होती. अधूनमधून थांबून टीव्हीचा आवाज बंद करून ती साक्षीच्या खोलीचा अंदाज घेत होती. साक्षी जरी सोफ्यावर बसलेल्या साधनाला दिसत नसली तरी दरवाजा उघडा असल्यानं तिची बडबड मात्र ऐकू येत होती. साक्षीचा आवाज येताच निश्चिंत होऊन साधना पुन्हा टीव्ही पाहणे सुरू करत होती. काही वेळ गेला तसे साधनाने टीव्हीचा आवाज बंद करून साक्षीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी मात्र तिला कसलाच आवाज आला नाही. त्या सरशी उकळायला ठेवलेलं दूध जसं सरसर करत वरती येतं तसं साधनाच्या मनात भीतीने डोकं वर काढायला सुरुवात केली. हिम्मत करून साधना उभी राहिली. टीव्हीचा आवाज अजूनही बंदच होता. भीतीने पंगू झालेली थरथरती पावले उचलत साधना हळूहळू साक्षीच्या खोलीकडे जाऊ लागली. प्रत्येक पावलासोबत फुलत चाललेला श्वास सांभाळत साधना रूमच्या दरवाजाकडे जाऊ लागली. ती त्या दरवाजासमोर जातच होती आणि अचानक ते दार तिच्या तोंडावर धाडकन बंद झालं. हा प्रकार इतक्या वेगानं आणि अनपेक्षितपणे घडला की साधनाची बोबडीच वळली. दार इतक्या वेगानं आदळलं होतं की ते एका लहान मुलीनं आपटण्याचा प्रश्नच नव्हता. एका भयानक ताकदीनिशी ते आदळलं होतं. पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत साधना त्या बंद दारावर जोराने हात आदळून साक्षीला आवाज देऊ लागली, पण आतून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. घामानं डबडबलेली साधना रडू आवरत जीवाच्या आकांताने साक्षीला आवाज देत होती. दोन्ही हाताने जोर लावून दार आत ढकलत होती आणि जोराने धक्का देताच साधनाला समजलं की दार आतून बंद नव्हतं. धक्का देताच ते 4-5 इंच आत जात होतं आणि पुन्हा पूर्वस्थितीत येत होतं. स्वतःला सावरून साधना आता जोराने दार ढकलू लागली. आतून जणू एक आसुरी ताकद तितक्याच त्वेषाने प्रतिकार करत होती. मुखात देवाचं नाव घेत साधना सर्व शक्तीपणाला लावून लढा देत होती आणि अखेर 15-20 धक्क्यांनंतर अचानक ते दार मोकळं होऊन साधनाच्या धक्क्याने वेगाने मागे जाऊन आदळलं. साधनाची भिरभिरती घाबरी नजर खोलीत साक्षीला शोधू लागली, पण साक्षी कुठेच दिसत नव्हती. साधना आता मोठ्याने रडू लागली. अचानक त्या खोलीतील दिवा सरसर करत अनपेक्षितरित्या बंद चालू होऊ लागला आणि अचानक उठून उभी राहू लागलेल्या साक्षीला पाहून साधनाच्या काळजाचा ठोका चुकला. आपण समोर जे काही पाहतोय यावर विश्वास ठेवावा की नाही हा विचार करण्याच्या मनस्थितीत साधना नव्हतीच. समोर घडत असलेला प्रकार इतका भयंकर होता की साधनाची जणू मतीच गुंग झाली होती. श्वास घेणं ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे म्हणूनच ती श्वास घेत होती, अन्यथा कदाचित ती श्वास घेण्यासही विसरली असती. घामाच्या धारात भिजलेली साधना आपलं धडधड उडणारं काळी सावरत समोरचं ते दृश्य पाहत होती. साक्षी आता पूर्ण उभी राहिली होती, पण तिची नजर मात्र साधनाकडे नव्हती. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. खिडकीसमोरील अंधारात उभ्या झाडावर असणारे ते पक्षी मोठ्याने कावकाव करत जणू साक्षीला प्रतिसाद देत होते. साक्षी उभी होती खरी, पण ते उभं राहणं सामान्य नव्हतं. साक्षी आपल्या बेडच्या मध्यावर असलेल्या छताला जणू एखादं वटवागुळ उलटं लटकतं तशी पाय चिकटवून उभी होती. तिचे पूर्ण शरीर उलटे होते. पाय छताला टेकले होते तर बाकीचं शरीर आणि डोकं हवेत उलटं लटकत होतं. तिची छोटीशी वेणी डोक्याच्या खाली एखाद्या दोलकाप्रमाणे हेलकावे खात होती आणि हे काळजाचा ठाव घेणारं दृश्य पाहत उभी असलेली साधना जणू जागीच थिजली होती. आणि पुढच्या क्षणाला साक्षीने गर्रकन आपली मान काटकोनात वळवत साधनाकडे पाहिलं आणि ती खदा खदा हसू लागली. हा आवाज मानवी खचितच नव्हता. साक्षीचं ते आसुरी हसू सुरूच होतं आणि इतक्यात खोलीतील चमचमणारा दिवा अचानक बंद झाला.
या विचित्र योगायोगाचा सामना करू न शकलेली साधना मात्र धाडकन खाली कोसळून बेशुद्ध झाली. इकडे गेले 25 दिवस प्रयत्न करूनही त्या अघोरीचा काहीही मागमूस न लागल्याने प्रताप काहीसा निराश झाला होता. त्याने आपल्या सर्व स्टाफला आता धारेवर धरलं होतं. मागील 4 दिवस तो स्वतः गस्त पथकासोबत फिरत होता. मिलिंदच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो अघोरी जर या प्रकाराला थांबवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तो सापडल्यास त्याच्याकडून बरीच माहिती मिळणार होती. आणि तसेही दिशाहीन प्रतापला आता या प्रकरणाच्या तळाशी जायला दुसरा कोणताच धागादोरा सापडत नव्हता. आणि एक दिवस चौकीतला फोन खणाणला. ऑपरेटरने फोन उचलला आणि पुढच्याच काही क्षणात तो धावतच प्रतापच्या केबिनमध्ये शिरला आणि म्हणाला, साहेब, एक कॉल आला होता. एका माणसाने त्या गोसाव्याला नदीकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावर पाहिलंय असं तो म्हणत होता. अरे, फेक कॉल असेल किंवा नेहमीप्रमाणे त्याने दुसऱ्याच कुणाला तरी पाहिलं असेल. फाईलमधून डोकं वर काढत वैतागलेला प्रताप उद्गारला. नाही साहेब, त्यानं सांगितलेलं वर्णन त्या गोसाव्याशी अगदी मिळतं जुळतं आहे आणि तो गोसावी तिथेच एका लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसलाय असंही म्हणतोय तो माणूस. एकदा जाऊन खात्री करूया का? तो ऑपरेटर म्हणाला. तसे प्रतापने मानेनेच होकार देत हातातली फाईल बंद करत बाजूला ठेवली आणि तो तडक केबिन बाहेर पडला. जाधवला सांगून त्याने जीप काढायला लावली. सोबत 2 कॉन्स्टेबल्स घेऊन प्रताप आता निघाला. पुढील अर्ध्या तासात ट्रॅफिकमधून मार्ग काढत ते नदीच्या रस्त्याला लागले. त्या रस्त्याने पुढे जाताना आता शहरातली वस्ती विरळ होत जुनी घरं असणारी एक वस्ती सुरू झाली. एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला 30-40 लोकांची गर्दी जमलेली पाहून प्रतापने जीप एका बाजूला घेत थांबवायला सांगितली. पोलीस जीप आलेली पाहून ती गर्दी काहीशी बिचकली. इतक्यात अंगात बनियन आणि लुंगी असणारे एक 50शीचे गृहस्थ त्या गर्दीतून बाहेर पडत जीपकडे धावले. साहेब, आवड टीव्हीत दाखवत्या त्यो गोसावी हाय तिथं. त्या लिंबाखाली बसलाय डोळे मिटून. आवाज दिला तरी काय बी बोलत नाही त्यो. आपला श्वास सांभाळत तो गृहस्थ बोलला. तसे प्रताप आणि टीम जीपमधून पटापट उतरून त्या झाडाकडे धावले. पुढे जाताना जाधव आणि बाकीच्या कॉन्स्टेबल्सनी गर्दी काहीशी मागे हटवली आणि समोर बसलेला तो अघोरी पाहून प्रतापचे डोळे चमकले. तो अघोरी पद्मासन घालून ध्यानधारणा करत बसला होता. कडक उन्हात त्याच्या अंगावरील राख विलक्षण चमकत होती. जटा आणि दाढी राठ वाटत होती. बरेच दिवस त्याने अंघोळ केली नसावी. त्याला पाहून तो बरेच दिवस उपाशी राहत असावा हे समजत होतं. गळ्यातील रुद्राक्ष आणि कवड्यांच्या माळाही काहीशा मळकट वाटत होत्या. कमरेला गुंडाळलेल्या पंचाचा निश्चित रंग सांगणं कठीण होतं, पण त्याचा चेहरा मात्र विलक्षण प्रसन्न आणि तितकाच निर्विकार वाटत होता. एक दैवी झळाळी असलेला तो चेहरा पाहून मिलिंदचे बाबा नक्कीच खरे बोलत असावेत असं काही क्षण प्रतापला वाटलं. पुढच्या क्षणाला तंद्रीतून बाहेर येत प्रतापने कॉन्स्टेबल्सना त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. कॉन्स्टेबल त्याच्या जवळ जाऊन त्याला बखोटीला धरून उठवायचा प्रयत्न करू लागले. तसे आपली तल्लीनता भंग झाल्याने तो अघोरी चिडला आणि तो ओरडू लागला. मूर्खांनो, चालते व्हा इथून, मला एकटं सोडा. आणि त्याचा क्रूश देह विलक्षण धडपड करू लागला. त्याच्या त्या हडकुळ्या देहातली ताकद पाहून कॉन्स्टेबलही चक्रावले. आता जाधव सुद्धा पुढे झाले आणि त्या 2 कॉन्स्टेबल्सची मदत करू लागले. तसा चिडलेला तो अघोरी पुन्हा ओरडू लागला. सोडा मला मूर्खांनो, मला एकटं राहू द्या, मला त्रास देणं तुम्हाला महागात पडेल. आता तो अघोरी त्या 3 सुदृढ कॉन्स्टेबल्सनाही आवरत नव्हता आणि ते पाहून जमलेली गर्दी घाबरून काहीशी मागे हटली. काहीतरी ॲक्शन पाहायला मिळणार या आशेने लोक कुजबुजू लागले आणि इतक्यात कॉन्स्टेबल्सना त्या अघोरीला सोडण्याच्या सूचना देत प्रताप पुढे सरसावला आणि त्या अघोरी शेजारी उभे राहून तो बोलू लागला. बाबा, आम्हाला तुमच्याकडे काही चौकशी करायची आहे. तुम्ही सहकार्य करा, आमच्या सोबत चला. कुठे? निर्विकार चेहऱ्याने अघोरीने विचारलं. चौकीवर यावं लागेल तुम्हाला, प्रताप म्हणाला. मी येणार नाही, अघोरी ठामपणे म्हणाला.
पण आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, प्रताप विनवणीच्या सुरात म्हणाला. एवढ्यात जाधव म्हणाला, अहो साहेब, याला बेड्या घालून आत टाकतो जीपच्या, कशाला एवढं बोलत बसताय? पण हातानेच त्याला थांबण्याचा इशारा करत प्रताप म्हणाला, जाधव तुम्ही थांबा, मी बघतो. आणि आघोरी बोलू लागला, तुमची समस्या तुम्ही पहा, माझं काही घेणं देणं नाही, मी चाललो. इतकं बोलून तो नदीच्या दिशेने ताड ताड चालू लागला. एवढ्यात चढ्या आवाजात प्रताप उद्गारला, अजून किती निष्पाप मुलींचे जीव जाणार बाबा? काहीतरी करायला हवं. तुम्ही मदत करू शकता, मला खात्री आहे. प्रतापचे ते शब्द ऐकून तो आघोरी जागीच थांबून काही क्षण विचार करू लागला आणि तो मागे वळाला आणि ठीक आहे असे म्हणत तो स्वतःहून जाऊन जीपमध्ये जाऊन बसला. तसे जाधव आणि बाकीचे अवाक होऊन पाहतच राहिले. गाडी चौकीत पोचताच ते सगळे उतरून आत शिरले. तो आघोरी खुर्चीवर न बसता खाली फरशीवर फतकल मांडून बसला. प्रतापने देऊ केलेलं पाणी घेण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. प्रतापने त्याच्यासमोर खुर्ची लावून गळ्या खाकरत त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. पण तो आघोरी मात्र शांत चित्ताने बसून होता. त्याच्या तोंडातून अवाक्षरही येत नव्हतं. प्रतापचे शब्द त्याच्या कानात पोहोचतच नव्हते की काय असा प्रश्न प्रतापसह साऱ्यांना पडला. अखेर काहीसा चिडचिड करत प्रताप उठला आणि कॉन्स्टेबल्सना त्या आघोरीवर लक्ष ठेवायला सांगून तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला. तो केबिनमध्ये जाऊन 10-1 मिनिटं झाली असतील तसे अचानक बाहेर त्या आघोरीने गोंधळ सुरू केला. तो गोंधळ ऐकून प्रताप उठून बाहेर आला. तसे जाधव म्हणाला, साहेब, हा इथून निघून जायचं म्हणतोय. ते ऐकून प्रतापने आघोरीला विचारलं, बाबा, तुम्ही आम्हाला मदत करणार होतात ना, मग काय प्रॉब्लेम आहे आता? मला ध्यान करायचंय, इथे शांतता नाहीये, आघोरी काहीसा क्रोधित होऊन म्हणाला. त्या तिथे बसता, तिथे आत कुणीही येणार नाही. समोरच्या लॉकअपकडे बोट दाखवत प्रताप उद्गारला. ठीक आहे असे म्हणत आघोरी थेट त्या लॉकअपमध्ये जाऊन बसला. आत जाऊन बसताच त्या आघोरीने पद्मासन घालून ध्यानधारणा सुरू केली. कॉन्स्टेबलला बाहेरून लॉक लावायला सांगून प्रताप पुन्हा आपल्या केबिनकडे निघाला. आपले रात्रीचे जेवण उरकून प्रताप पुन्हा चौकीत येऊन बसला. आता रात्रीचे 10 वाजत आले होते. मागील 4-5 तास केस भरही न हलता तो आघोरी स्तब्ध बसून होता. त्याची ध्यानधारणा सुरूच होती. प्रतापची सहनशीलता आता संपत चालली होती. पण मिलिंदच्या बाबांचे शब्द त्याच्या ध्यानात होते. त्या आघोरीला चिडवून काहीही हाती लागणार नाही याची प्रतापला खात्री झाली होती. त्यामुळे आघोरीच्या कलाने घेतच त्याला आपलं उद्दिष्ट गाठावं लागणार होतं आणि म्हणूनच तो त्या आघोरीची ध्यानधारणा संपायची वाट पाहत तसाच बसून राहिला. 11:30 होऊन गेले तरी परिस्थितीत काहीही सुधारणा न झाल्यानं प्रताप काहीसा वैतागून उठला. कॉन्स्टेबलना त्या आघोरीवर लक्ष ठेवायला सांगून प्रताप आता आपल्या क्वार्टरकडे जायला निघाला. दुसऱ्या दिवशी एका कॉलमुळे प्रताप चौकीवर न जाता थेट शहरात गेला. झोपडपट्टीत एका भागात एका दारुड्या नवऱ्यानं रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. पण ती बाई जखमी झाली होती, मृत पावली नव्हती. तिथे पोचून त्या बाईला अँब्युलन्समध्ये घालून प्रताप थेट हॉस्पिटलमध्ये पोचला. त्या अत्यवस्थ बाईला प्रथम तातडीक सेवा विभागात दाखल केलं गेलं आणि नंतर अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं. पण अति रक्तस्राव झाल्याने दुपार होता होता बाई मृत पावली. आता ही खुनाची केस बनली. प्रतापने आधीच आपल्या टीमला त्या बाईच्या नवऱ्याला शोधून काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारचं जेवण करून प्रताप चौकीत पोचला. चौकीत जाताच तिथल्या कॉन्स्टेबल्सनी प्रतापला त्या आघोरीच्या लीलांबद्दल सांगायला सुरुवात केली. तो आघोरी पहाटे जेव्हा ध्यानधारणेतून जागा झाला तेव्हापासून त्याने लॉकअपमध्ये दंगा घालायला सुरुवात केली होती. त्याला दिलेलं रात्रीचं जेवण, पाणी, सकाळचा चहा नाश्ता याला त्याने हातही लावला नव्हता. प्रताप लॉकअप समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला इथे डांबून ठेवणं हा आमचा उद्देश नाहीये. तुम्ही आमची मदत करा. शहरात सुरू असलेल्या त्या विचित्र प्रकरणांबद्दल आम्हाला माहिती द्या.
जमिनीवर फतकल घालून बसलेला आघोरी शांत आणि भेदक नजरेने प्रतापकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. त्याची ती मुद्रा पाहून काहीसा वैतागलेला प्रताप कॉन्स्टेबलकडे मोर्चा नेत म्हणाला, "राहू द्या याला लॉकअपमध्येच. कितीही आरडाओरडा केला तरी चालेल, पण सोडू नका." इतके सांगून प्रताप आपल्या केबिनमध्ये निघून गेला. सायंकाळ होता होता आघोरीने लॉकअपमध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केली. नुकत्याच जंगलातून पकडून आणून पिंजऱ्यात टाकलेल्या सिंहाप्रमाणे तो गुरगुरत त्या लॉकअपमध्ये फेऱ्या मारत होता. अचानक समोर येत समोरचे लोखंडी गज गदा गदा हलवत मोठ्याने आरोळ्या देत होता. त्याच्या डोळ्यात जणू अंगार दाटला होता. आपला राग शक्य तेवढा काबूत ठेवत तो, "मला बाहेर काढा, अनर्थ होईल, लवकर मला बाहेर काढा," असं काही बाही बडबडत होता. आज अमावस्या होती. रात्रभर लॉकअपमध्ये राहिल्यास आघोरीची आजची संधी हुकणार होती आणि म्हणूनच तो एखाद्या जखमी श्वापदासारखा ओरडत होता, किंचाळत होता. पण बाजूला उभ्या कॉन्स्टेबल्सना याने काहीही फरक पडत नव्हता. डोकं दुखत असल्याने प्रताप केव्हाच चौकीतून सरळ आपल्या क्वार्टरकडे निघून गेला होता आणि कॉन्स्टेबल्सना त्याने दिलेल्या हुकमाप्रमाणे आघोरीला लॉकअपमध्येच ठेवावं लागणार होतं. आघोरी आता हतबल झाला होता. कॉन्स्टेबल त्याचं काही केल्या ऐकत नव्हते आणि ते थेट आघोरीला काही इजाही पोचवत नसल्याने, ते त्याच्यावर कुठलाही हल्ला करत नसल्याने आघोरी सुद्धा आपल्या शक्तीचा वापर करू शकत नव्हता. कारण केवळ स्वसंरक्षण या कारणासाठीच तो आपली शक्ती वापरू शकत होता. अखेर ध्यानधारणा करत तो बसून राहिला. रात्री 12 नंतर आघोरी अचानक आपली ध्यानधारणा तोडून ओरडू लागला, "ते आलेत, ते सैतान घिरट्या घालतायत, मला सोडा मूर्खांनो, ते पोचलेत तिथे, ते जीव घेतील त्या मुलीचा, मला जाऊ द्या." आघोरीचा स्वर यावेळी कमालीचा थरथरत होता. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याचं संपूर्ण शरीर कंप पावत होतं आणि अचानक तो लॉकअपच्या त्या गजांकडे धावला आणि आपल्या हडकुळ्या हातांनी ते गेट गदा गदा हलवू लागला. सबंध गेट थरथरू लागलं. आघोरीचा वाढता पारा पाहून कॉन्स्टेबल काहीसे घाबरले. आता जर तो थांबला नाही तर हे गेट तुटेल की काय, हा प्रश्न त्यांना पडला. आणि इतक्यात तो थांबला आणि आपल्या भारदस्त आवाजात म्हणाला, "मुर्दाडांनो, तुमच्या चुकीमुळे आज आणखी एक बळी गेला. हे पातक तुमच्या माथी राहील, हे लक्षात ठेवा." इतके बोलून आणि कमालीचा निराश होऊन तो पुन्हा जमिनीवर बसला आणि पुढच्याच क्षणाला तो ध्यानधारणेत लीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अभद्र बातमीने प्रताप खडबडून जागा झाला. शहरात यापूर्वी झालेल्या 3 मुलींच्या हत्येप्रमाणेच 4थी हत्या झाली होती. प्रतापने टीमला तिथे पोचायला सांगून तोही तिकडे जायला निघाला. तिथे पोचल्यावर त्या मुलीची बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली. चौकीवर यायला प्रतापला दुपारचे 12 वाजले. तो आघोरी अजूनही लॉकअपमध्येच होता. तो ध्यानधारणा करतच बसला होता. आघोरी लॉकअपमध्ये असतानाही शहरात आधीच्या 3 प्रकरणांसारखी हत्या झाल्याने आघोरी यामागे असण्याची शक्यता आता जवळपास नाहीशी झाली होती. म्हणजे मिलिंदच्या बाबांचं म्हणणं खरं असावं, प्रताप स्वतःशीच विचार करत होता. गेले 2 दिवस लॉकअपमध्ये असताना त्या आघोरीने अन्न पाण्याचा एक कणही घेतला नव्हता. शिवाय रात्रभर त्याच्या चालू असलेल्या बडबडीबद्दल एका कॉन्स्टेबलने प्रतापला सांगितलं. पण आघोरी कोणतीही माहिती सांगत नव्हता. शिवाय अन्नपाणी सुद्धा ग्रहण करत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देणं हा एकच पर्याय आता प्रताप समोर होता. आधीच चिघळत चाललेल्या या प्रकरणामध्ये जर या आघोरीचं लॉकअपमध्ये असतानाच काही बरं वाईट झालं तर उगाच डोकेदुखी वाढेल, हा विचार करून प्रतापने कॉन्स्टेबलना त्या आघोरीला सोडून द्यायला सांगितलं. पण 2 कॉन्स्टेबलना त्याच्या पाळतीवर राहण्याच्या सूचना दिल्या. प्रताप आता खरंच हतबल झाला होता. आघोरीकडून काही माहिती मिळेल ही त्याची आशा आता धुसर होत चालली होती आणि त्याला अचानक मिलिंदच्या बाबांनी सांगितलेल्या कुंडलीची आठवण झाली. त्यांनी मृत मुलांपैकी कोणत्याही 2 मुलींची कुंडली आणण्यास सांगितलं होतं. प्रतापने जाधव आणि 2 कॉन्स्टेबल्सना चटकन या कामासाठी रवाना केलं.
पुढील 3 तासात कॉन्स्टेबल एकूण 4 मुलींपैकी 3 मृत मुलींच्या कुंडल्या घेऊन चौकीत हजर झाले. प्रतापने कुंडल्या मिळताच मिलिंदच्या बाबांना फोन करून त्यांना भेटण्यास वेळ आहे का याची खात्री केली आणि होकार मिळताच तो तडक मिलिंदच्या घरी जायला निघाला. मिलिंदच्या घरी पोचताच मिलिंदच्या आईने त्याचं स्वागत केलं. मिलिंदचे बाबा जणू प्रतापची वाटच पाहत हॉलमध्ये बसले होते. प्रतापने पोचताच त्या 3 कुंडल्या त्यांच्या हवाली केल्या. मिलिंदच्या बाबांनी चटकन पंचांग उघडून त्या कुंडल्या तपासण्यास सुरुवात केली. पुढील अर्धा पाऊण तास ते एक एक कुंडली हातात घेत फार गंभीर मुद्रेने काहीतरी तपासत होते आणि अचानक टाळी वाजवून ते म्हणाले, मला वाटलंच होतं, हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे आणि आता या कुंडल्या बघून खात्रीच झाली आहे माझी. काहीही उलगडा न झाल्यानं प्रताप म्हणाला, काका नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अरे या 3ही कुंडल्या जवळपास एक सारख्याच आहेत. ह्या एका विशिष्ट नक्षत्रात जन्म झालेल्या मुलींच्या कुंडल्या आहेत आणि म्हणूनच या विशिष्ट मुलींच्या हत्या झाल्या असाव्यात. हे मानवी काम वाटत नाही. कसलीशी विचित्र आसुरी शक्ती यामागे असावी असं वाटतंय मला. या मुलींचा जन्म ज्या नक्षत्रात झाला आहे ते नक्षत्र ज्योतिषशास्त्रात तितकंसं चांगलं मानलं जात नाही. हे नक्षत्र काहीसं अशुभ मानलं जातं आणि असं अशुभ नक्षत्र निवडणारी शक्ती नक्कीच शुभ नसावी. एकंदरीत हे प्रकरण पोलीस खात्याच्या पोचण्या पलीकडचं आहे बाळा. बोलताना काकांचा चेहरा फारच गंभीर आणि तितकाच घाबरलेला वाटत होता. यावर काय मार्ग काढावा याचा विचार करत असलेल्या प्रतापला त्या आघोरीची आठवण झाल्याने तो काकांना सांगू लागला, आणि हो काका, त्या आघोरीला आम्ही 2 दिवस लॉकअपमध्ये ठेवलं होतं, पण त्याच्याकडून एक शब्दही कळाला नाही आम्हाला. त्याने आम्हाला मदत करण्यास नकारही दिला नाही, पण मदतही केली नाही. काहीसा विचित्र हेकेखोर माणूस आहे तो. त्यावर किंचित हसून मिलिंदचे बाबा उद्गारले, प्रताप, आघोरी जेवढे शक्तिशाली आणि सिद्ध असतात तितकेच ते लहरी आणि हेकेखोर सुद्धा असतात. आणि तो काही गुन्हेगार नव्हे जो तुमच्या पोलिसी खाक्याला घाबरून घडाघडा बोलायला लागेल. तो निश्चितच एक सिद्ध आघोरी असावा आणि असा आघोरी केवळ आणि केवळ त्याचं मन जिंकलं तरच तुम्हाला मदत करेल. बाकी तुम्ही त्याला देहदंड जरी दिला तरी तो अवाक्षरही उच्चारणार नाही. कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर इथे उपयोगी पडणार नाही. जेव्हा त्या आघोरीला तुझ्यावर विश्वास बसेल तेव्हा आणि तेव्हाच तो सत्य काय ते तुला सांगेल. आणखी एक, त्या सैतानी शक्तीने आत्तापर्यंतचे 4ही बळी हे अमावस्येलाच घेतले आहेत. त्यामुळे अमावस्येला तुम्हा पोलिसांना जास्त सतर्क राहावं लागेल. यावर काहीसा निराश झालेला प्रताप म्हणाला, काका, आम्ही त्याच्यावर कोणताही बळाचा वापर केलेला नाही. शक्य तेवढ्या आदमीने त्याची चौकशी केली आहे. आता आणखी काय करायला हवं? हे बघ प्रताप, प्रथम त्याला लॉकअपमधून मुक्त कर. तुला त्याला वारंवार भेटावं लागेल. तो तुला झिडकारेल, तुझ्याशी बोलणार नाही कदाचित, पण तुला आपले प्रयत्न सोडून चालणार नाहीत. कारण तो आघोरीच आहे जो तुम्हाला मदत करेल. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये पोलीस खातं काहीही करू शकत नाही. कारण हे कोण्या माणसाचं काम वाटत नाही. हे एखाद्या काळ्या शक्तीचं काम आहे. तेव्हा तुला थोडं धीरानं घ्यावं लागेल, बाबा म्हणाले. एवढ्यात मिलिंदची आई चहा घेऊन आली. प्रताप आणि काकांनी चहा घेतला आणि प्रताप त्यांचा निरोप घेऊन चौकीकडे निघाला. इकडे त्या रात्रीच्या प्रकारानंतर साधना प्रचंड घाबरली होती. थोडीशी सावरल्यावर तिने त्वरित प्रतापला फोनही केला होता, पण प्रतापकडून फोन उचलला गेला नव्हता. आज साक्षीला स्कूल बसमध्ये बसवून साधना घरात आली आणि तिला पुन्हा प्रतापला फोन करायची आठवण झाली. तसे तिने प्रतापला फोन केला. 4 रिंग नंतर फोन उचलला गेला. हॅलो प्रताप, आहेस कुठे? किती फोन करायचे तुला? काहीशा चिडक्या आवाजात साधनाने विचारलं. अगं सॉरी दीदी, जमलंच नाही कामामुळे. मला माहित आहे तू घरी बोलावलं होतंस, पण 2 दिवसांनंतर नक्की येतो मी, प्रॉमिस, प्रताप म्हणाला. नाही प्रताप, 2 दिवसांनी नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी ये, फार अर्जंट काम आहे, साधना म्हणाली. अगं दीदी, आत्ता खरंच नाही जमणार मला.
2 दिवसांनी येतो ना मी, प्लीज, प्रताप विनवणी करू लागला. प्रताप, हा तुझ्या लाडक्या भाचीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. काहीही करून मला पुढच्या तासाभरात भेट. मला तुझी गरज आहे रे, इतके बोलून साधना रडू लागली. अगं दीदी, तू रडतीयस? काय झालंय दीदी? साक्षी ठीक आहे ना? प्रतापने काळजीच्या सुरात विचारलं. सध्या तरी ठीक आहे, पण तू घरी ये, असं फोनवर नाही सांगता येणार मला काही. मी वाट पाहतीये तुझी, साधना म्हणाली. हो दीदी, मी अर्ध्या तासात पोचतो, तू रडू नकोस प्लीज, असे म्हणत प्रतापने फोन कट केला. प्रताप भेटायला येतोय या विचाराने साधना काहीशी सुखावली. न कळत तिच्या मनपटलावर साक्षी बाबतीत घडलेल्या त्या विचित्र घटना तरळू लागल्या आणि रात्रीचा तो प्रसंग आठवून तर तिच्या अंगावर सरकन काटाच आला. आपण जे पाहिलं ते नक्की तसंच होतं की भास? असं कसं घडू शकतं? पण भास म्हणावा तर आपण स्वतः धक्के देऊन खोलीचा दरवाजा उघडला होता. दरवाजा आतून बंद नव्हता, तर मग आतून तो घट्ट पकडून ठेवणारं कोण होतं? आणि साक्षी, ती माझी साक्षी नव्हतीच मुळी. माझी पोर अशी का वागेल? काय झालंय तिला? आणि काय पाठीमागे लागलंय माझ्या सुखी कुटुंबाच्या? साधनाच्या डोक्यात विचार चमकून गेले. अचानक खिडकीच्या बाहेरच्या त्या झाडावर झालेल्या कावकावने साधनाची तंद्री भंग झाली आणि न कळत तिची नजर बाहेरील त्या झाडावर बसलेल्या कावळ्यांवर गेली. तसे एका अनामिक भीतीने तिच्या काळजात न कळत धडधड वाढली. चटकन उठून साधनाने ती खिडकी बंद केली आणि ती आतुर होऊन प्रतापची वाट पाहू लागली. पुढील 20 मिनिटात बेल वाजली. सोफ्यावर बसलेली साधना दरवाजाकडे धावली. आयपीसमधून तिने बाहेर पाहिलं तर बाहेर प्रताप उभा होता. तिने चटकन दरवाजा उघडून त्याला आत घेतलं आणि त्याला बसायला सांगून ती किचनमधून पाणी घेऊन आली. ते राहू दे ग दीदी, आधी मला सांग काय झालंय साक्षीला? प्रतापने थेट विषयाला हात घातला. तसे सोफ्यावर शेजारीच बसलेली साधना रडू लागली. पुढील 3-4 मिनिटात प्रतापने कसंबसं तिला शांत केलं. काहीशी सावरलेली साधना हातातल्या ग्लासमधील पाणी प्यायली आणि तो ग्लास समोरील टिपॉयवर ठेवून गळा खाकरत ती बोलू लागली. साक्षीच्या बाबतीत घडलेल्या त्या विचित्र घटना तिने क्रमवार प्रतापला सांगितल्या. प्रताप जणू कानात प्राण आणून सगळं काही ऐकत होता आणि जसा त्या कावळ्यांचा विषय निघाला तसा हळूहळू त्याचा चेहरा लकवा मारल्यासारखा होऊ लागला. मनात उठलेलं अनामिक भीतीचं वादळ चेहऱ्यावर येऊ न देता त्यानं विचारलं, दीदी, साक्षीची पत्रिका बनवली असेल ना तुम्ही? या अनपेक्षित प्रश्नावर काहीशी दचकून साधना म्हणाली, हो बनवली आहे ना, पण त्याचं काय? मला देतेस ती? प्रताप म्हणाला. प्रताप आता सावरलेला दिसत होता. हो आणते मी, पण हे पत्रिकेचं काय मध्येच? साधनाने कुतूहलाने विचारलं. आत्ता काही विचारू नकोस, आधी मला ती पत्रिका दे, प्रताप म्हणाला. तशी साधना उठून बेडरूमकडे गेली. पुढील 10 मिनिटात ती पत्रिका घेऊन हॉलमध्ये आली आणि ती पत्रिका प्रतापच्या हातात देत ती म्हणाली, अरे विसरलेस मी, जेवण केलेस का तू? नाहीतर 15 मिनिटं थांब, आमटी आणि भात तयार आहे, मी चटकन 2 पोळ्या करते. त्यावर चटकन उठत प्रताप म्हणाला, नको दीदी, मी नाश्ता करून आलोय, ही पत्रिका घेऊन मी तासाभरात परत येतो, तू जेवून घे. आणि प्रताप पुढच्याच क्षणाला घराबाहेर पडला आणि तो थेट मिलिंदच्या बाबांकडे गेला. प्रतापने दिलेली पत्रिका निहाळत मिलिंदचे बाबा काही क्षण हरवून गेले होते. अचानक ते उठून उभे राहिले. त्यासोबत घाबरलेला प्रताप सुद्धा उभा राहिला. मिलिंदचे बाबा काळजीच्या सुरात बोलू लागले, अरे रे, तेच नक्षत्र, 5वा बळी घेतला की काय त्या सैतानी शक्तीनं? त्यावर प्रताप मंद सुरात म्हणाला, नाही काका, ती माझ्या भाचीची साक्षीची पत्रिका आहे. प्रतापचा तो मंद स्वर आणि पडलेले खांदे पाहून त्याला धीर देत बाबा उद्गारले, अरे एवढी काळजी करू नकोस, पत्रिकेत ते नक्षत्र आहे म्हणून सर्वांच्या बाबतीत तसंच घडावं असं नसतं, उगाच निराश होऊ नकोस. त्यावर प्रतापने आपल्या भाचीच्या बाबतीत घडलेल्या त्या सर्व अभद्र घटना बाबांना सांगितल्या. ती कहाणी ऐकून मात्र बाबा मटकन खाली बसले आणि अतिशय गंभीर सुरात ते बोलू लागले, प्रताप, या साऱ्या प्रकारावरून तुझी भाची त्या सैतानी शक्तीच्या निशाण्यावर आहे
हे स्पष्टच दिसतंय. पण तुला धीर न सोडता खंबीर व्हावं लागेल. तुला तुझ्या बहिणीला आधार द्यावा लागेल आणि भाचीचा जीव वाचवावा लागेल. आणि या गोष्टीमध्ये केवळ एकच व्यक्ती तुझी मदत करू शकतो आणि तुला माहीत आहे तो कोण व्यक्ती आहे ते. अमावस्येला अजून 20 दिवस बाकी आहेत. हिम्मत हरू नकोस मुला. यावर प्रतापने मान हलवून होकार देत गालावर ओघळणारे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेत त्याने बाबांचा निरोप घेतला. आपल्या बुलेटवरून पुन्हा साधनाच्या घरी चाललेल्या प्रतापच्या मनात आता साक्षीचाच विषय घोळत होता. साक्षीच्या जन्मापासूनच्या सर्व गोष्टी जणू त्याच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारख्या तरळू लागल्या आणि अचानक त्याच्या डोळ्यांसमोर आत्तापर्यंत बळी गेलेल्या त्या 4 मुलींच्या डेड बॉडीज दिसू लागल्या. त्यामुळे आणखीच विचलित झालेला प्रताप एका चहाच्या टपरीवर थांबला. बाजूच्या टाकीतून जग भरून पाणी घेत त्याने ते तोंडावर मारलं. थंड पाण्याच्या भपक्यांनी त्याला थोडं बरं वाटलं. चेहरा हात रुमालाने पुसत तो बाजूच्या लाकडी बाकावर बसला आणि त्यानं एक सिगरेट पेटवली. एवढ्यात एक 10-12 वर्षांचा मुलगा कटिंग चहा घेऊन त्याच्या जवळ आला. प्रतापने अलगद तो चहाचा ग्लास हातात घेतला आणि सिगरेट ओढत तो चहाचे घोट रिचवू लागला. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ पुन्हा उठू लागलं. दीदीला याबाबत सांगावं का? पण काय सांगावं आणि कसं सांगावं? ती घाबरून जाईल. सचिन तर विश्वासच ठेवणार नाही आणि तिला सांगूनही परिस्थितीत काय फरक पडणार आहे म्हणा. उगाच टेन्शन घेऊन ती दिवस रात्र रडत बसेल. तिला हे सांगायलाच नको. अमावस्येला अजून 20 दिवस बाकी आहेत. याचा सोक्ष मोक्ष लावायला त्या अघोरीला भेटावंच लागेल. दुसरा काहीही पर्याय नाहीये आपल्याकडे. साक्षीला वाचवण्यासाठी काहीही करावं लागलं तरी ते करण्याची माझी तयारी आहे. फक्त त्या अघोरीने मदत करायला हवी. देव करो आणि माझी भाची या संकटातून सुखरूप बाहेर पडो असे विचार त्याच्या मनात चमकून गेले आणि नकळत प्रतापची नजर आकाशाकडे गेली. मनोमन देवाचा धावा करत तो उठला. चहाचे पैसे चुकते करून तो साधनाच्या घराकडे निघाला. लिफ्टमधून आत शिरताच प्रतापने आतील आरशात आपले केस ठीक केले. चेहरा हसरा करत तो शक्य तेवढं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करू लागला. साधनाला कसलीही शंका यायला नको म्हणून त्याची खटपट सुरू होती आणि आता त्याने साधनाच्या फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजवली. त्याची वाट पाहत बसलेल्या साधनाने चटकन दरवाजा उघडून त्याला आत घेतलं. आता तरी सांगशील हे काय चालू आहे ते? आधीर होत साधनाने विचारलं. साक्षीची पत्रिका साधनाकडे देत सोफ्यावर बसणारा प्रताप म्हणाला, अगं, एक जण आहेत ओळखीचे, पंचांग बघतात. त्यांना पत्रिका दाखवली. ते म्हणाले एक शांती करावी लागेल, सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस. पण हे असं का घडतंय रे? मला फार काळजी वाटतेय साक्षीची, साधना गंभीर स्वरात म्हणाली. अगं, पत्रिकेत कसलासा ग्रहदोष आहे असं काहीतरी ते म्हणत होते. पण सगळं ठीक होईल, काळजी करू नका असंही ते म्हणाले. तेव्हा तू आता जरा शांत हो. काहीही भीतीदायक दिसलं तरी काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते, प्रताप म्हणाला. प्रतापच्या शब्दांनी साधना काहीशी निर्धास्त झाली आणि अचानक तिनं विचारलं, मग उद्याच करूया का ती शांती? नाही, अमावस्येनंतरचा एक दिवस आहे तेव्हा करावी लागेल. तू स्वतःची आणि साक्षीची काळजी घे. चल येऊ मी, मला चौकीवर जायचंय, असे म्हणत प्रताप उठला. साधनाने मानेनेच होकार दिला. तसा प्रताप घराबाहेर पडला. साधनाच्या घरातून बाहेर पडून मुख्य चौकात येताच प्रतापने त्या आघोरीच्या पायतीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलला फोन केला. कॉन्स्टेबलच्या सांगण्यानुसार तो आघोरी शहराबाहेर नदीकाठी असणाऱ्या स्मशानात ठाण मांडून बसला होता. गेले 3 तास तो स्मशानात ध्यानधारणा करत बसला होता. साध्या वेशात असलेला तो कॉन्स्टेबल दूर अंतरावरून आघोरीवर नजर ठेवून होता. प्रतापने चौकीवर न जाता थेट त्या आघोरीची भेट घेण्याचं ठरवलं. त्या कॉन्स्टेबलला तसं सांगून प्रतापने गाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली. नदी किनाऱ्याच्या घाटाजवळ पोचताच प्रतापने आपली बुलेट एका बाजूला उभी केली आणि तो त्या दगडी घाटाच्या पायऱ्या उतरू लागला. प्रतापला येताना पाहून घाटाच्या एका पायरीवर बसलेला तो कॉन्स्टेबल लगबगीने उभा राहिला आणि त्याने प्रतापला सलाम केला. प्रताप हातानेच तो कुठे हे विचारलं असता
त्या कॉन्स्टेबलने आपला उजवा हात वरती करून तर्जनीने दिशा दाखवली आणि प्रतापची नजर तिकडे वळाली. रणरणत्या उन्हात स्मशानातील राख अंगाला फासून तो आघोरी शांत चित्ताने बसून होता. शेजारीच एक चिता धगधगत होती. कदाचित रात्री उशिरा दाह संस्कार झाले असावेत. राख आणि काळवणलेल्या कोळशा व्यतिरिक्त आता तिथे काहीही शिल्लक नव्हतं. त्या चितेतून अधूनमधून धुराचे हलके लोट उठत होते आणि तिथून 20 फुटावर कडक उन्हात तो आघोरी पद्मासन घालून बसला होता. कॉन्स्टेबलला त्या पायरीवरच बसायला सांगून प्रताप हलकीच पावले उचलत त्या आघोरीकडे जाऊ लागला. जवळ पोचून त्याच्या शेजारी उभे राहून प्रतापने त्या आघोरीला आवाज दिला, पण त्या आघोरीचा केस सुद्धा हलला नाही. डोळे मिटून शांत चित्ताने त्याची ध्यानधारणा सुरूच होती. प्रतापला आघोरी लॉकअपमध्ये असतानाच्या अनुभवावरून चांगलेच ठाऊक होते की ध्यानधारणेत बसलेला हा आघोरी आता लवकर उठणार नाही. त्यामुळे तुर्तास तरी इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून प्रताप परत घाटाकडे वळाला. घाटाच्या पायरीवर बसलेल्या त्या कॉन्स्टेबलला प्रतापने हा गोसावी त्याच्या ध्यानधारणेतून उठल्यास मला त्वरित कळवा अशा सूचना दिल्या आणि तो चौकीकडे जायला निघाला. चौकीवर असलेला प्रताप स्वतःला कितीही व्यस्त ठेवू पाहत असला तरी त्याच्या डोक्यातून आपल्या भाचीचा, साक्षीचा विचार जात नव्हता. येत्या 20 दिवसात त्याला काहीतरी करावं लागणार होतं. काहीही करून या आघोरीला मनवावंच लागणार होतं आणि त्याला आपली मदत करायला लावण्यास उद्युक्त करावं लागणार होतं. अन्यथा साक्षीचा जीव धोक्यात आहे ही गोष्ट प्रताप जाणून होता आणि म्हणूनच चौकीत आल्यापासून दर अर्ध्या तासाने तो त्या कॉन्स्टेबलला फोन करत होता. तो आघोरी ध्यानधारणेतून उठला की नाही ते विचारत होता, पण कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार अजूनही तो आघोरी तिथेच बसून होता. प्रताप नदीवरून निघून आल्यापासून आघोरी किंचितही जागचा हलला नव्हता. आता रात्रीचे 9 वाजत आले होते. पाळतीवर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलने स्वतःहून फोन केल्याने प्रतापने मोठ्या उमेदीने तो फोन उचलला, पण त्याची निराशा झाली. कॉन्स्टेबलच्या सांगण्यानुसार तो स्वतः मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात त्या आघोरीजवळ जाऊन आला होता, पण तो आघोरी अजूनही ध्यानधारणेत होता आणि आता त्या कॉन्स्टेबलची ड्युटी संपायची वेळ झाल्याने घरी जाण्याच्या परवानगीसाठी त्याने फोन केला होता. प्रतापने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. उद्या सकाळी उठल्यावर थेट स्मशानात जाऊन त्या आघोरीची भेट घेऊ हा विचार करून प्रतापही आता आपल्या क्वार्टरकडे जायला निघाला. आघोरीची भेट होऊनही काहीही मदत न झाल्याने प्रताप काहीसा निराश होत बुलेटवर बसला आणि क्वार्टरकडे जाऊ लागला. शिल्लक असलेल्या 20 दिवसातील आजचा दिवस वाया गेला होता. आता प्रतापकडे आपल्या भाचीला वाचवण्यासाठी फक्त 19 दिवस उरले होते. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.